राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। 12 जिल्हा परिषदा तर 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे। तब्बल 2 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदानाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकूण 7,438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर सोमवारीच म्हणजेच 9 तारखेला मतमोजणी सुद्धा होणार आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। आपण पाहतोय झेडपी आहेत 12 जिल्हा आणि जागा आहेत 731 आणि उमेदवार आहेत 2624। पंचायत समिती आहेत 125 जागा 1462 उमेदवार आहेत 4814। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगरहून माझा सहकारी विजय छेडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, तू कोणत्या मतदान केंद्राबाहेर आहेस आणि सध्या तिथल्या मतदारांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय मतदानाला? नक्कीच इथे जर पाहिलं तर मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या असणाऱ्या पाचोड मतदान केंद्राबाहेर आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मतदाराचा मोठा प्रतिसाद जो आहे तो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानासाठी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष जर पाहिलं तर महिलांची देखील संख्या जी आहे ती मोठ्या संख्येने या ठिकाणी वाढत असल्याची पाहायला मिळत आहे। 7:30 वाजल्यापासून मतदान जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि मोठी संख्या जी आहे त्या ठिकाणी मतदाराची असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या स्वयंस्फूर्तीने जे आहे ते मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहे, कारण तब्बल 10 वर्षानंतर जे आहे ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पाहू शकतो आपण मतदार जो आहे तो स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान जे आहे ते करण्यासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे ते गर्दी देखील या ठिकाणी मतदारांनी केलेली आहे। कारण ग्रामीण भागामध्ये जे आहे ते सुरुवातीला मतदाराला गर्दी होत असते, मात्र दुपारच्या वेळी जी आहे ती देखील मोठ्या संख्येने जी आहे ती गर्दी होण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। सकाळपासून जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जी आहे ती मोठी गर्दी आता झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। मतदान केंद्राबाहेर जे आहे ते नागरिक, महिला, पुरुष जे आहे ते देखील या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद विजय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतो राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आता मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्या। आज या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोमवारीच म्हणजे 9 तारखेला मतमोजणी सुद्धा होणार आहे।